खिचडी तर बनवलेली आहे पण विदाउट डाळ आणि आता माझी मम्मी मला बोलते डाळ नाही टाकलीस. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू श्वेता कांबळे व्लॉग. सो सर्वांना माझ्या व्लॉगमध्ये वेलकम आहे आणि सर्वांना नमस्कार. कसे आहेत सर्वे? मी तर खूप मजेत आहे आणि खूप टायमाने आणि खूप दिवसांनी माझा व्लॉग येतोय कारण मोस्टली मला वेळ नाही भेटत. तर आज मी घरी आहे. आज सॅटर्डे, 4th सॅटर्डे आहे. सो मी घरी आहे. तर मी विचार केला चला घरी मी आज दिवस सॅटर्डे कसा म्हणजे काय काय करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करू. सो चला आपण आता माझी अंघोळ वगैरे सगळी झालेली आहे, नाश्ता पण झालेला आहे. सो मी आज विचार केला की मी आज जेवण बनवते स्वतः. सो मी काय बनवणार आहे, कसं बनवणार आहे सगळं तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो चला आपण आता दिवस स्टार्ट करू. गाईज, अजून एक तुम्हाला मला सांगायचं होतं, मी त्या वर्षी गावी नाही गेलेली आहे पण माझी फ्रेंड गेली होती अमिषा. तर ती ऑलवेज जाते तर काही ना काही नक्की आणते. आता तिने आणले करवंदे, जांभूल आम्हाला दिलेत आहेत, प्लस आंबे पण दिलेत आहेत. सो तुमची पण कोण फ्रेंड वगैरे जाते या कोणाला तुमच्या घरी असे सुंदर सुंदर भेट येतात गावावर गेल्यावर तर नक्की कमेंट करा. कारण आम्ही तर लक्की बाबा, आम्हाला तर करवंदे बिना गावी जाता पण आमच्याकडे हे गोष्ट येते. नक्की थँक्यू अमिषा आणि नक्की तुम्ही कमेंट करा तुम्हाला पण कोण कोण असं भेट देतं. सो गाईज, आता आम्ही खिचडीच बनवणार आहे कारण मम्मी बोलली की आपण दोघेच आहेत आणि बाकी सर्व कामाला गेलेत आहेत. सो दोघींसाठी तर आता सध्या तर खिचडीच बनवतोय आणि भाजीचं अजून काही डिसाईड झालं नाही. आम्ही डिसाईडच करतोय काय बनवू. सो पहिला आपण खिचडी बनवून घेऊया सिंपल सोबत आणि मग नंतर बघू काय बनवू शकतो. सो आता मी तांदूळ वगैरे धुवून घेतलेले आहेत. चला आता आपण फोडणी देऊया. मी कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे. त्याच्यानंतर टमाटर पण तसंच बारीक कापून घ्या. मग आपण त्याच्यानंतर आपण तेल टाकूया. तेल गरम झालं की कांदा टाका तुम्ही त्याच्यामध्ये मग कढीपत्ता टाकलेला आहे मी. मग त्याच्यानंतर मी मिरच्या घेतल्या आहेत, तसंच मिरच्या टाका आणि परतवून घ्या. जोपर्यंत कांदा लाल नाही होत तोपर्यंत तुम्हाला ते परतवून घ्यायचं आहे. तुम्ही ते स्लो फ्लेमवरच करा कारण ते कांदा करपू शकतो. तो मी तर पहिला फास्ट ठेवलेलं पटपट व्हायसाठी, नंतर ते स्लो करू शकता. स्लो फ्लेमवरच जास्त करून करायचा प्रयत्न करा. मग मी जिरं आणि लसूण घेतलेलं आहे, त्याला तुम्ही चेचून घ्या. तुमच्याकडं हमनदस्ता असेल तर हमनदस्ताने, आम्ही तर तो एक जुना आमचा दगड आहे तोच वापरतो. सो त्या दगडाने मी ठेचून घेतलेलं आहे म्हणजे ते टाकून पण चांगली टेस्ट येते. कोण कोण डायरेक्ट पेस्ट टाकतं. तो पण मी हे लसूण आणि जिरं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. ठेचून झालं की ते तुम्ही तसंच टाकू शकता. तुम्ही बघू शकता माझं ठेचून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी तसंच ते त्याच तेलामध्ये टाकलेलं आहे. अजून त्याला पण तसंच फ्राय करून घ्यायचं. तोपर्यंत कांदा हे सगळं टाकापर्यंत कांदा तोपर्यंत लाल होतो. थोडा ब्राऊन झाला ना त्याच्यानंतर तुम्ही ते बाकी सामग्री टाकू शकता. सो मी माझं झालं नंतर मी टमाटर टाकलेलं आहे. 5 मिनिट्ससाठी तुम्ही प्लेट ठेवा म्हणजे तो टमाटर पूर्णपणे शिजून होईल. मग त्याच्यानंतर तुम्ही ती प्लेट काढा म्हणजे टमाटर पूर्णपणे शिजून झालं असेल. हळद टाका त्याच्यामध्ये. मग तुम्ही त्याच्यानंतर मीठ टाका स्वादनुसार. तुम्हाला जेवढं प्रमाण पाहिजे तेवढं तुम्ही मीठ टाकू शकता. त्याच्यानंतर मी गरम मसाला टाकलेला आहे. तुम्हाला जे मसाला पाहिजे ते तुम्ही टाकू शकता. मी गरम मसालाच फक्त टाकला. त्याच्यानंतर तुम्ही राईस जो धुवून घेतलेला तो तुम्ही टाकून घ्या. त्याच्यानंतर काही सगळ्यात मोठी चूक माझी की मी खिचडी तर बनवलेली आहे पण विदाउट डाळ आणि आता माझी मम्मी मला बोलते डाळ नाही टाकलीस. सो आता माझी मम्मी त्याला हातभार लाव, डाळ खिचडी सगळं झाल्यावर आता डाळ आम्ही टाकतोय त्याच्यामध्ये. कुठलं काम असं सरळ आपण करत नाही, थोडंसं वाकडं तिकडं जावं लागतं. सो चला आता मम्मी डाळ वगैरे धुवून मम्मी त्याचा टाकेल. तिला लास्ट मम्मीला त्याला टचअप देऊ दे. काय करते? मीठ टाकलं. काय करते? अरे एवढ्यात होईल काय? भात जास्त होईल माहितीये की. मग भात करू शकतो. काय झालंय? डाळ हरल्यावर भात वाढेल. काहीच तुम्ही काही डाळ टाकायला विसरले तर तुम्ही असं पण करू शकता. पूर्ण खिचडी फोडणी दिल्यानंतर सगळं टाकल्यानंतर लास्टला तुम्ही डाळ
धुवून त्यात डाळ टाकून द्या. हां, असं पण होऊ शकतं. डाळ धुवून झाली की मग वरून डाळ आम्ही टाकलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं परतून त्याला सोडून द्यायचं. ते आपणाप होऊन जाईल. आम्ही इथे मग घेतलेला आहे, रायता बनवायची तयारी करत होते. तर आज आमच्याकडे ती नवीन मशीन होती, तर आम्ही विचार केला ती मशीन यूज करून बघूया कसं वाटतं. कसं म्हणजे ती ॲक्चुअली कशी यूज होते की नाही. मग नंतर आम्ही पहिला ती फिक्सिंग करायचा प्रयत्न करत होतो तर ब्लेड्स, पण ते होत नव्हतं. मग नंतर आम्ही फायनल ते ब्लेड्स फिक्स झाले. त्यानंतर आम्ही ट्राय करत होतो. कांदा बारीक व्हायलाच तयार नाही. मला असं वाटतं 10 कांदे असे नॉर्मली कापून होतील ते करता. तर पहिला मम्मीने ट्राय केलं, मी ट्राय केलं. असं करता आमच्याकडे असा टाईम पण होता. पण ज्यांच्याकडे टाईम असेल तो असं आपण खेळ करत बसू शकतो. तर आम्ही थोडं-थोडं चेक करतो बारीक झालंय की नाही झालं. झालं आम्ही भरपूर प्रयत्नानंतर तो कांदा होतो बारीक, पण त्याला भरपूर ना ते खेचत राहायला लागतं. त्याच्यानंतर तो कांदा बारीक अशा प्रकारे आम्ही ही रायताची तयारी करत होते. गाईज माझं पूर्ण जेवण बनवून झालेलं आहे आणि मी खिचडी बनवलेली आहे. अजून पण काय काय पदार्थ माझ्या प्लेटमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. सो चला आपण आता जेवणाची सुरुवात करूया आणि कसं मी सुंदर प्लेट तयार केलं हे पण तुम्हाला दाखवते. सो चला आता तुम्हाला दाखवते मी की काय काय डिशमध्ये आहे माझ्या. हे तुम्ही बघू शकता की एवढं सुंदर तृप्त होण्यासारखं जेवण आज बनवलेलं आहे. हे आंबे, खिचडी, रायता, पापड आणि हे स्पेशल डिश आहे चण्याचे पिठाचे पोले. हे माझ्या मम्मीने बनवले. हे पोले मी आत्तापर्यंत तरी पुन्हा म्हणजे ही टेस्ट आतापर्यंत मला कुठेच नाही भेटलेली आहे. म्हणजे माझी मम्मी जशी बनवते ना तसं मी आत्तापर्यंत कुठेच नाही खाल्लेली आहे. सो आता चला जेवणाची सुरुवात करूया. तुम्ही पण या जेवायला आणि मी तुम्हाला आता सांगते की माझं जेवण कसं झालेलं आहे. सो खरंच स्टार्ट करूया चला आता. सो आपण स्टार्ट करूया खिचडीपासून. सो मी आता खिचडी ते टेस्ट करते. तुम्ही बघू शकता म्हणजे गरमागरम जेवण होतं. खिचडी तर ओके होती, पण त्याच्यासोबत रायता एकदम बेस्ट. रायता आणि खिचडीचं कॉम्बिनेशन जे लागत होतं ना, एकदम खूप छान लागत होतं. म्हणजे रायत्यानी पुरं जीव टाकून दिलं त्या खिचडीमध्ये. म्हणजे फक्त खिचडी तर खायला नाही ना, पण रायता आणि हे पोले तर सगळ्यात बेस्ट. माझी मम्मी एवढी क्रिस्पी आणि एवढी छान बनवते ना, मला खरंच खूप आवडते. म्हणजे मला नाही वाटत मी माझ्या मम्मीसारखी कोण बनवत नसेल. पण बनवत जरी असले तरी मला आत्तापर्यंत तरी ती टेस्ट नाही भेटली. नक्की मी ही रेसिपी एक दिवस टाकेन. म्हणजे सिंपल आहे एकदम, पण तिच्या हातात एक वेगळंच जादू आहे. मी पण किती वेळा ट्राय केलं ना, मला पण हे बनवता आले नाही. पण मस्त मला खूप खूप जास्त मजा येते. हे पोले जेव्हा पण ती बनवते ना खायसाठी. सो नक्की गाईज तुम्ही पण ट्राय करा. मी जसं की ज्या प्रकारे खिचडी बनवली त्या प्रकारे. तर नंतर मी जरी डाळ टाकली असेल तरी पण खिचडी चांगलीच झालेली. फक्त स्टीम ते मेन तर स्टीम करायच्या टायमाला आठवण आलं ह्यासाठी. पण मला खूप मजा आली जेवायला. सो नक्की तुम्ही पण या जेवायला. सो माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी थोडंसं रिलॅक्स करते कारण आजचे काही प्लॅन्स पण नव्हते. सो मी आज सकाळपासून थोडंसं तरी काम करून थकली होती. सो मी विचार केला थोडा आता आराम करते आणि मग त्याच्यानंतर थोडंसं उठल्यावर तुमच्याशी गप्पा गोष्टी अजून करते. सो मी आता थोडा आराम करते. तुम्हाला झोपून उठल्यावर आता मी झोपून उठलेली आहे आणि मी फ्रेश पण झालेली आहे. सो भूक लागलेली आहे. सो मी मॅगी बनवलेली आहे. हे बघा मी एक्सपेरिमेंट केलेला आहे. एक्सपेरिमेंटमध्ये इपी मॅगी प्लस नॉर्मल मॅगी दोन्ही मिक्स करून कांदा टमाटरसाठी टाकून फोडणी देऊन एक मस्त एक मॅगी ते एक्सपेरिमेंट केलेलं आहे. तेव्हा बघूया कशी आहे ह्याची टेस्ट. मी तर ही फर्स्ट टाइम त्याच्याकडून घ्यायची. सो गाईज माझा फोन ऑफ झालेला म्हणून मी कंटिन्यू नाही करू शकली आणि मी माझा ब्लॉग आता इथंच एंड करते. आणि नक्की सबस्क्राईब करा श्वेता कांबळे ब्लॉग्स. आणि हा ब्लॉग तर भरपूर जास्त टायमानंतर होता. मी ट्राय करेन की जास्तीत जास्त ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. नक्की मला सपोर्ट करा आणि नक्की माझा ब्लॉग पूर्ण बघा. अजून तुम्हाला मजा नक्कीच येईल मला तरी वाटतं. आणि कोणाला काही सजेशन द्यायचे असेल तर नक्की मला देऊ शकता. म्हणजे मी त्याच्यात अजून सुधारणा करीन. खूप पुढे जायचं आहे. तुमच्या सपोर्टशिवाय तर काहीच नाही आहे. तुम्ही सपोर्ट कराल तर अजून मी पुढं नक्की सपोर्ट करा. ह्या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो सगळ्यांना बाय बाय आणि प्लीज सबस्क्राईब. थँक्यू.